नमस्कार. चला आज बनवूयात आपण मशरूम मसाला. तोही एकदम अगदी हॉटेल किंवा ढाबा स्टाईल घरच्या घरी. हा बनवायला जितका सोपा आहे ना तितकाच खायला टेस्टी आहे. कित्येक वेळा ना भरपूर लोकांना मशरूम आवडत नाही आणि काही लोकांची अशी कॅटेगरी आहे की त्यांना मशरूम खूप जास्त आवडतं. तर ज्यांना आवडत नाही त्यांना तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा. नक्की आवडेल ही माझी गॅरंटी आहे. तर त्यासाठी ना मशरूम फ्रेश घ्या. इथे माझे मशरूम जे होते ना ते 2-3 दिवस जुने होते, त्यामुळे त्याला थोडंसं असं डाग लागले होते. त्यानंतर मीठ टाकून पाण्यामध्ये 5 मिनटं ठेवा आणि नंतर मग जेव्हा तर तुम्ही बनवणार आहे तसं असं एक मशरूमला असं मस्तपैकी धुवून घ्या, जेणेकरून ते स्वच्छ होतील. कित्येक लोक गव्हाचं पीठ टाकूनसुद्धा ते स्वच्छ करतात, तर मी याच पद्धतीने करते मीठ टाकून आणि ते छान स्वच्छही होतात. मग नंतर आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे. थोडे मोठेच कट करून घ्या, नंतर ते थोडे बारीक होतात. आता इथे मी 2 कांदे चिरून छानपैकी घेतलेले आहेत मीडियम साईजचे. बेसिकली आपल्याला ना बरिस्ता बनवायचा आहे. जर तुमच्याकडे बिर्याणीसाठी बरिस्ता बनवून ठेवलेला असेल तुम्ही तो वापरू शकता, किंवा नसेल तर डायरेक्टली माझ्यासारखा असा बरिस्ता बनवून घेऊ शकता. पण ही मेन महत्त्वाची स्टेप आहे, बरिस्ता आपल्याला बनवायचाच आहे. बरिस्ता बनवून झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्याच्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच एवढा मी अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. लसूण सोलला नसेल तरी चालेल, डायरेक्ट तसंच टाका. आणि त्यामध्ये जो बरिस्ता बनवला आहे तो टाकायचा आहे. याची आपल्याला एक फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे. आता आपण जे मशरूम कट करून ठेवले होते त्यामध्ये एक मोठे 2 चमचे दही टाकायचं आहे आणि आपण जो मसाला बनवलेला आहे तो आपण इथे टाकून घेऊयात. आणि नंतर मग इथे तुम्हाला बेसिक जे तुमच्या घरातले मसाले आहेत ते सगळे टाकायचे. त्याचसोबत मटन मसाला कंपल्सरी आहे. मटन किंवा चिकन मसाला जो काही आहे तुमच्याकडे अवेलेबल, किंवा बिर्याणी मसाला असेल तोही तुम्ही वापरू शकता. पण व्हेज नको, नॉन व्हेज म्हणजे मटन किंवा चिकन जो आहे तुम्ही वापरायचा आहे. बरं, मटन आणि चिकन मसाला काही त्याच्यात नॉनव्हेज नसतं, तो मसालाच आहे, तो टाकला तरीही चालेल. त्यानंतर हे छानपैकी असं मिक्स करायचं आणि मॅरिनेट करायला एक 10 मिनटं ठेवलं तरी चालेल. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये थोडंसं तेल ॲड करून, बटर हवं असेल तर बटरही टाकू शकता. बेसिक फक्त एखादं तमालपत्र, एक तुकडा दालचिनीचा आणि 1-2 लवंग टाकायचे आहेत. मिरी, जास्त मसाले घालायचे नाहीत, फक्त एक 2-2च टाकायचे, जेणेकरून टेस्ट छान येईल. आणि जे आपण बनवून ठेवलेला आहे मशरूमचा मसाला तो याच्यामध्ये डायरेक्टली टाकून द्यायचा. आता 1 ते 2 मिनटं फक्त आपल्याला छानपैकी हे परतून घ्यायचं आहे, जेणेकरून मसाल्याचा कच्चापणा निघून जाईल. आणि त्यानंतर मग ज्या भांड्यात तुम्ही ठेवलं होतं मॅरिनेट करायला त्यातच पाणी टाकून तुम्ही याच्यामध्ये ते टाकून द्यायचं. आता याची कन्सिस्टन्सी तुमच्या आवडीनुसार, तुम्हाला जास्त घट्ट आवडत असेल तर घट्ट ठेवा, किंवा थोडीशी पातळ केली तरीही चालेल. ती नंतर थोडीशी घट्ट होतेच तशीही. मग मीठ टाकून छानपैकी त्याला एक 5-7 मिनटं छान वाफू द्या. मशरूम लगेच शिजतात. हे बघा, तुमची भाजी तयार आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही ते सर्व करू शकता. इथे मी व्हीट रोटी केली होती तव्यावरतीच, आणि मग व्हीट रोटी आणि मशरूमची भाजी एक नंबर चवीला लागली होती. तुम्ही नक्की बनवा आणि आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब